जय महाराष्ट्र। मी नितीन माधव। महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ठिकाणी छुपे डान्स बार अजूनही सुरू आहेत आणि ही माहिती सर्वांबरोबरच पोलिसांना सुद्धा, पण पोलिसांपासून ही माहिती लपलेली नाही। काही ठिकाणी कारवाई झाल्यात, मात्र कल्याण श्री रोडच्या बारमध्ये घडले ते विपरीतच। डान्स बारवर कारवाई करणारे पोलीस बारबालांबरोबर बिभत्स डान्स करताना आढळले आहेत। अश्लील नृत्य करत हे पोलीस बालेवर पैसे सुद्धा उधळताना दिसलेत। त्यामुळे पोलीस सदरक्षण आहे की खलरक्षण आहे हा प्रश्न आता पडतोय। सातत्याने येणाऱ्या तक्रारींची दखल घेत डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त कालिदास सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली मनपाडा पोलिसांनी या बारवर रविवारी धाड टाकली आणि रात्रीच्या सुमारास इथून अनेक पोलीस आणि बारबालांना त्यांनी बिभत्स डान्स करताना पाहिलं। अनेक अश्लील गाण्यांच्या तालावर सर्व बारबाला बिभत्स हावभाव करत होते आणि तत्पूर्वी कोणीतरी याच बारमध्ये याचा व्हिडिओ शूट करून ते पोलीस आयुक्त परमीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचवलं। मात्र या बारमध्ये मनपाडा पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रांचचे संजय बाबर आणि रशीद मुलानी हे दोघेही बारमधील बारबालांशी अश्लील चाळे करताना त्या व्हिडिओमध्ये दिसले आणि ही क्लिप आता तपासासाठी पाठवण्यात आलेली आहे। या क्लिपची पोलीस आयुक्त परमीर सिंग यांनी 4 दिवसांनंतर गंभीर दखल घेतली। या दोन्ही वादग्रस्त पोलिसांना पोलीस ठाण्यातून उचलून ठाण्याच्या कार्यकारी शाखा या ठिकाणी जमा केले गेले। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संघर्ष गांगुर्डे आपल्या बरोबर आहेत। संघर्ष, ज्या पोलिसांकडून रक्षणाची अपेक्षा केली जाते तेच अशा कृत्यांमध्ये सामील होतात आणि पैसे उधळतात, काय सांगाल याविषयी? नितीन, हेच आपल्या याच्यातलं समाजातलं दुःख वाटतंय की जे रक्षण करते आहेत तेच जर असे करायला लागले तर सामान्य नागरिकांनी करायचं काय? 12 मार्च रोजी इंद्रप्रस्थ ह्या बारवर ACP सूर्यवंशी यांनी धाड टाकली होती आणि त्या धाड टाकण्यामध्ये तिथे असं म्हणजे तिथलचे जे लोक होते, म्हणजे जे आजूबाजूचे लोक या बारला ते त्रस्त झाले होते आणि त्यांनी ती कंप्लेंट तिकडे केल्यामुळे ती धाड टाकण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये एकदम म्हणजे अचानक असं एकदम वेगळंच हे झालेलं आहे। तिथं 2 पोलीस कर्मचारी बारबालांवर पैसे उधळताना आढळले आहेत। त्यामध्ये संजय बाबर आणि रशीद मुलानी हे 2 तिथले मानपाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत आणि ते तिथल्याच भागात तिथेच जवळ असलेल्या बारमध्ये पैसे उधळताना आढळून आले आहेत। संघर्ष 4 दिवसानंतर आता वरिष्ठांनी कुठल्या प्रकारची कारवाई त्या दोघांवर केलेली आहे? सध्या सूत्रांच्या माहितीनुसार सध्या त्यांची बदली करण्यात आलेली आहे। त्यांना म्हणजे निलंबित करण्याला आलेलं नाहीये, त्यांची बदली ठाणा हेडक्वार्टर इथे करण्यात आलेली आहे। आणि अशा प्रकारच्या अजून बाकी जे डान्स बार आहेत तिथे सुद्धा पाहणी किंवा टेहळणी गस्त यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे का? नाही, अजूनपर्यंत त्याबाबत बार शिवाय कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। धन्यवाद संघर्ष माहितीबद्दल। तर अशी ही घटना ज्या ठिकाणी पोलिसांनीच डान्स बारवर आणि बारबालांवर पैसे उधळलेत आणि अनेक अश्लील गाण्यांवर हावभाव करत नृत्य सादर केलंय आणि ही संपूर्ण जी घटना आहे ती मोबाईलमध्ये कोणीतरी क्लिप त्याची तयार केली आणि आता वरिष्ठांकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे।